थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केलाय। रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवीत गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी वेशवी गावातील 4 रहिवाशांच्या घरातील बंद दरवाजाच्या कडी खिडकी फोडून आत प्रवेश करून कपाटातील अंदाजे सुमारे 25 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घरमालकांनी याबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली। मागील वर्षी उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनात वाढ झाली होती। यावेळी पोलीस यंत्रणेला सहकार्य म्हणून रहिवाशांनी जागते रहोचा नारा दिला होता। तसेच काही संतप्त रहिवाशांनी चोरीच्या कामासाठी वापरण्यात येणारी गाडी ही जाळून टाकल्याची घटना घडली होती। त्यावेळी चोरट्यांनी पळ काढल्याने ते थोडक्यात अंधाराचा फायदा घेत बचावले होते। त्या घटनेला आज 1 वर्षाचा कालावधी लोटतो। तोच पुन्हा वाढत्या थंडीचा फायदा उठवत चोरट्यांनी आपला मोर्चा हा उरण तालुक्याकडे वळवला आहे। गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत वेशवी गावातील प्रभाकर पाटील, शशिकांत मुंबईकर, हसुराम मुंबईकर, राजसागर मुंबईकर या 4 रहिवाशांच्या बंद घरातील दरवाजाच्या कडी तसेच खिडकी फोडून घरात प्रवेश करून कपाटातील अंदाजे सुमारे 25 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे। सदर चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वेशवी गावातील रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। मात्र पुन्हा एकदा चोरट्यांनी उरण तालुक्यात शिरकाव केल्याने उरण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले। तसेच या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी चोरट्यांचा शोध घेत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।